नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट आणि एक माहिती सांगणार आहे जी फक्त भाग्यवान लोकांनाच समजते. स्वामी समर्थांची सेवा. स्वामी समर्थांची सेवा ही फक्त पूजा नाही, ही एक अशी साधना आहे ज्यामुळं तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कदाचित आजच तुम्हाला स्वामींची कृपा जाणवेल आणि स्वामी समर्थांचं दर्शनही होईल. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहिला तर तुम्हाला समजणार नाही की स्वामी समर्थांची कृपा कशी होते आणि ती का होते आणि या दिवसातच ती का केली जाते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, सेवा म्हणजे काय? आपण रोज पूजा करतो, आरती करतो, पण खरी सेवा म्हणजे काय हे किती जणांना माहिती आहे बरं? स्वामी समर्थांची सेवा म्हणजे मनापासून केलेली भक्ती. जर तुम्ही स्वामींची भक्ती मनापासून करत असाल तर ती एक प्रकारची सेवाच असते. कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेलं नामस्मरण म्हणजे स्वामी समर्थांना आपण केलेले भक्तीचे पूर्ण फळ. जेव्हा आपण स्वामींचं नाव घेतो, जय जय रघुवीर समर्थ म्हणतो, तेव्हा स्वामी आपल्या जवळ येतात. सेवा म्हणजे मोठे मोठे विधी नाहीत. सेवा म्हणजे मनाची शुद्ध भावना आहे. कितीही मोठे विधी केले, कितीही मोठं काहीही केलं, फक्त स्वामींना आपली मनातील भक्ती प्रामाणिक लागते. ही सेवा भाग्यवान लोकच का करतात? तुम्ही कधी विचार केलाय का? सगळ्यांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा का होत नाही? कारण ही इच्छा स्वामींनीच देणं आहे. ज्यांच्या आयुष्यात स्वामींची कृपा असते त्यांना सेवा करण्याची ओढ लागते. जर तुमच्या मनात आज हा व्हिडिओ पाहण्याची इच्छा झाली तर समजा स्वामींनी तुम्हाला बोलावलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही सेवा सगळेच का करत नाही, तर स्वामी अशा लोकांनाच निवडतात जी लोके भाग्यवान असतात आणि ती सेवा स्वामी त्यांच्याकडून करून घेतात. बरं, वर्षातून दोनदाच घडणारी गोष्ट कोणती आहे? काही गोष्टी अशा असतात ज्या रोज घडत नाहीत. स्वामींच्या सेवेत अशी एक खास गोष्ट आहे जी वर्षातून फक्त दोनदाच घडते. ती गोष्ट कोणती आहे? त्या दिवशी घरात एक वेगळी शांतता असते. मन प्रसन्न होतं. ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांना माहिती आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना विचारू शकता की स्वामींची सेवा केल्यावर आणि स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवसात जर ही सेवा केली तर तुम्हाला कसे वाटते, तुमच्या घरात वातावरण कसे तयार होते ते तुम्हाला नक्की सांगतील. जेव्हा ही सेवा करतो त्या क्षणी स्वामींची उपस्थिती आपल्याला जाणवते. सेवा केल्याने काय फळ मिळते? या दिवसात स्वामींची सेवा केल्यावर आपल्याला कोणते फळ मिळते? स्वामींची सेवा केल्यावर तुमच्या आयुष्यात काय काय बदल होतो ते पहा. तुमचं मन शांत होतं. मनातले विचार पूर्णपणे थांबतात आणि मनाला एक नवीन ऊर्जा मिळते की आता सगळं काही छान होणार आहे. घरात सुख शांती येते. घरात आनंदाचे वातावरण तयार होते. अडचणी हळूहळू दूर होतात आणि मार्ग सापडतात. आपल्या मनातील भीतीही नाहीशी होते
आणि आपल्या मनामध्ये एक प्रचंड आत्मविश्वास वाढतो. आणि सर्वात मोठं म्हणजे स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि ही जाणीव तुम्हाला होते. म्हणूनच ही सेवा तुम्ही या दिवसात नक्की करा. महिलांसाठी विशेष. या दिवसात महिलांनीच ही विशेष सेवा का करावी? हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. कारण घर सांभाळणाऱ्या स्त्रीच्या हातात पूर्ण घराचं भाग्य असतं. जर घरातील स्त्रीने स्वामींची सेवा केली तर संपूर्ण कुटुंबावर त्याची कृपा होते. कारण घरातली स्त्री ही स्वतःपुरती सेवा करत नाही, तर ती सगळ्यांसाठीच प्रार्थना करते. म्हणून ही सेवा घरातल्या स्त्रीनेच केली पाहिजे आणि ही सेवा करण्याची संधी कधीही सोडू नये. जर एखादी स्त्री ही सेवा करत असेल तर ती आत्मविश्वासाने करते आणि ही सेवा सातत्याने चालू ठेवते. मग सेवा केल्यावर स्वामींचं दर्शन कसं होतं? तुम्ही विचार करत असाल, स्वामींचं दर्शन खरंच होतं का? हो होतं, पण ते डोळ्यांनी दिसत नाही. ते आपल्या डोळ्यांनी जाणवत नाही. ते आपल्या मनाला जाणवतं. ते आपण कसे ओळखायचे की स्वामी आपल्या समोर आहेत आणि आपल्याला ते दर्शन देत आहे? अचानक शांतता मिळते, भीती नाहीशी होते. तोच स्वामींचा स्पर्श असतो. स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात आणि स्वामी आपल्या जवळच आहेत अशी भावना तयार होते. तेच स्वामींचं दर्शन असतं. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला ह्या गोष्टींचा अनुभव आला आहे, तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय जय स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. कारण कोणाचं तरी आयुष्य आपल्या छोट्याशा व्हिडिओमुळे बदलू शकतं. आणि लक्षात ठेवा, स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. आता ही सेवा कोणती आहे आणि याच काळात का करायची? तर सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वामींच्या फोटोला हार फुले अर्पण करा, दिवा लावा आणि शक्य असेल तर एक माळ जप करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि पिवळं फूल अर्पण करून थोडेसे तांदूळ स्वामींना अर्पण करा. आणि आपल्या मनातील गोष्टी, आपल्या मनातील शंका स्वामींना सांगा. मग स्वामी त्या आपल्या गोष्टी ऐकतील. फक्त मनापासून तुम्ही ही सेवा करा. जर तुमच्या अडचणी मोठ्या असतील तर लाल कापडामध्ये 1 रुपयाचे नाणे, थोडे तांदूळ, हळदी कुंकू लावून स्वामींच्या समोर ठेवा. म्हणजे स्वामी आपली इच्छा लवकर पूर्ण करतील. आणि ते ठेवताना स्वामींना इच्छा सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.